Hello everyone, welcome back to my channel Speak English with Jayashree. होप सो तुम्ही सर्व चांगले आहात आणि प्रॅक्टिस करत आहात. सो आज आपले इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा हा 5वा दिवस आहे, 5th डे आहे आणि याआधी आपण 4th डेपर्यंत आपण इंग्लिश कशा प्रकारे बोलायची आणि आपण सेंटेन्स कसे फ्रेम करायचे आपण शिकलेलो होतो आणि सेंटेन्स फ्रेम करताना आपल्याला जे वर्ब्स लागतात ते आपण शिकलेलो होतो. सो आज आपण त्याच वर्ब्सचा सेकंड पार्ट बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि जर तुम्हाला आधीची व्हिडिओची लिंक हवी असेल तर मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्लीज तिथे जाऊन तुम्ही ती लिंक बघा, कारण की तुम्हाला समजेल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये काय घेतलं होतं, त्यानुसार तुम्ही इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जे तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स असेल त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की हा बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. मी याची सुरुवात केलेली आहे आणि याच्या थ्रू तुम्ही इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलू शकता. चला तर मग आपण बघूया वर्ब्स. स्टे. स्टे म्हणजे राहणे. स्टे म्हणजे राहणे आणि त्याचं सेंटेन्स आहे स्टे ॲट होम, घरी राहा. नेक्स्ट आहे फाइंड. फाइंड म्हणजे शोधणे किंवा सापडणे. फाइंड म्हणजे शोधणे किंवा सापडणे. आय विल फाइंड यू, मी तुला शोधून काढेन. मी तुला शोधून काढेल. आपण एखादी वस्तू किंवा एखाद्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी आपण हे वर्ब यूज करू शकतो. पुश. पुश म्हणजे धक्का देणे. पुश म्हणजे धक्का देणे. रिया पुश्ड पिया, रियाने पियाला धक्का दिला. तिथे पुशचं हे आहे वर्बचे तिसरं फॉर्म आहे. वर्बचं तिसरं फॉर्म इथे यूज केल्यामुळे इथे पुशला आपण ईडी हे प्रत्यय लावलेलं आहे. रिया पुश्ड पिया, रियाने पियाला धक्का दिला आहे. सो प्लीज गाईज याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कराल हे सेंटेन्स तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करा, तेव्हा तुम्हाला हे यूज टू होऊन तुम्ही याचा फ्लुएंटली यूज करू शकता. गिव. गिव म्हणजे देणे. गिव मी अ पेन, मला पेन दे. गिव मी अ पेन, मला पेन दे. बीट. बीट म्हणजे मारणे. बीट म्हणजे मारणे. त्याचं सेंटेन्स आहे डोंट बीट हिम. डोंट बीट हिम, त्याला मारू नको. त्याला मारू नको. युजली हे सेंटेन्स आपण आपल्या मुलासोबत आपण यूज करू शकतो किंवा आपण स्टार्टिंगच्या फ्रेजेसमध्ये आपण याला वापरू शकतो. बाय. बाय म्हणजे विकत घेणे. रिया बाय अ न्यू कार, रियाने एक नवीन गाडी खरेदी करते. रिया एक नवीन गाडी खरेदी करते. बाय. बाय म्हणजे विकत घेणे. आता आपण हे बाय हे एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट कशासाठी पण आपण हे बाय हे वर्ब यूज करू शकतो. पुल. पुल म्हणजे ओढणे. पुल म्हणजे ओढणे. पुल द चेअर, खुर्ची ओढा. पुल द चेअर, खुर्ची ओढा. आपण मोस्टली खुर्ची ओढण्यासाठी किंवा म्हणजे दरवाजे असतात ते डोर ते ओढण्यासाठी आपण पुलचा हा वर्ब यूज करू शकतो. चीट. चीट म्हणजे धोका देणे. ही इज चीटिंग ऑन मी, तो मला फसवत आहे किंवा धोका देत आहे. या दोन्ही अर्थाने तुम्ही याचा यूज करू शकता. ही इज चीटिंग ऑन मी, चीटला आपण ING प्रत्यय लावलेला आहे. कुक. कुक म्हणजे अन्न शिजवणे. कुक म्हणजे अन्न शिजवणे. माय मदर इज कुकिंग फूड, माझी आई स्वयंपाक करत आहे. माय मदर इज कुकिंग फूड, माझी आई स्वयंपाक करत आहे. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे आणि प्लीज या वर्बची प्रॅक्टिस करा, तेव्हा तुम्हाला हे यूज टू होतील तुमच्या डेली लाईफमध्ये. नेक्स्ट आहे ट्रॅव्हल. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. ट्रॅव्हल मीन्स प्रवास करणे. दे मोस्टली ट्रॅव्हल बाय बस. दे मोस्टली ट्रॅव्हल बाय बस, ते बहुतेक बसने प्रवास करतात. ते बहुतेक बसने प्रवास करतात. आता आपण हे ट्रॅव्हलिंगसाठी हे सेंटेन्स आपण यूज करू शकतो. नेक्स्ट आहे क्लिंग. क्लिंग म्हणजे घट्ट धरणे. द चाइल्ड क्लिंग टायटली टू देअर मदर्स लेग. मुलाने आईचा पाय घट्ट पकडला. जेव्हा कधी मुलं आपल्याकडे हट्ट करतात तेव्हा जसे आपले पाय पकडतात तसंच हा क्लिंग हा वर्ब आपण इथे यूज करू शकतो. क्लिंग म्हणजे घट्ट धरणे. मग ते कशासाठी पण एक आईचा असो, एखादा हात असो, पाय असो, एखादी वस्तू आपण घट्ट धरण्यासाठी आपण हे वर्ड यूज करू शकतो. नेक्स्ट आहे स्नीज. स्नीज म्हणजे शिंकणे. स्नीज म्हणजे शिंकणे. शी वॉज कॉन्स्टंटली स्नीझिंग अँड कफिंग. तिला सतत शिंका येत होत्या आणि खोकला येत होता. तिथे बघा दोन वर्ब यूज झालेले आहे, स्नीज आणि कफ. स्नीज म्हणजे शिंकणे आणि कफ म्हणजे खोकला येणे. तर आपण एका सेंटेन्समध्ये दोन वर्बचा आपण इथे वापर केलेला आहे, स्नीझिंग अँड कफिंग. तिला सतत शिंका येत होत्या आणि खोकला येत होता. नेक्स्ट आहे चॅट. चॅट म्हणजे गप्पा
मारणे. चॅट म्हणजे गप्पा मारणे. द चिल्ड्रन लाईक टू चॅट विथ ईच अदर. द चिल्ड्रन लाईक टू चॅट विथ ईच अदर. मुलांना एकमेकांशी गप्पा मारायला आवडते. होप सो गाईज पण तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे की आपण हे वर्ब्स कशा प्रकारे आपण डेली लाईफच्या सेंटेन्समध्ये आपण त्यांचा यूज करू शकतो. सो गाईज प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस करा तर तुम्हाला हे बोलायला इझी जाईल आणि तुमची टंग त्याच्यासाठी इझिली ट्विस्ट होऊन तुम्ही हे सेंटेन्स डेली लाईफमध्ये वापरू शकता आणि कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकता. नेक्स्ट आहे मेक. मेक म्हणजे बनवणे. मेक म्हणजे बनवणे. आता इथे आपण कोणत्या पण अर्थाने मेकचा वापर करू शकतो. जसं की मॉम विल मेक अ केक फॉर माय बर्थडे. मॉम विल मेक अ केक फॉर माय बर्थडे. आई माझ्या वाढदिवसासाठी केक बनवेल. विल म्हणजे बनवेल. इथे आपण विल हे वापरलेलं आहे. आता जसं आपण हेल्पिंग वर्ब्स घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगितले की ॲमेझॉर वॉज विल आणि विलचा आपण वापर कुठे करायचा म्हणून. मॉम विल मेक अ केक फॉर माय बर्थडे. माझी आई माझ्या वाढदिवसासाठी केक बनवेल. शेक. शेक म्हणजे जोरात हलवणे किंवा हलणे. प्लीज शेक द बॉटल बिफोर ओपनिंग. कृपया बाटली उघडण्यापूर्वी हलवा. कृपया बाटली उघडण्यापूर्वी हलवा. प्लीज शेक द बॉटल बिफोर ओपनिंग. आता इथे ओपनिंग हे पण एक वर्ब आहे. सो होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे गाईज. प्लीज या गोष्टींची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट आहे क्रिएट. क्रिएट म्हणजे निर्माण करणे. क्रिएट मीन्स निर्माण करणे. आपण एखादी गोष्ट बनवतो किंवा निर्माण करतो स्टार्टिंगपासून त्याला स्क्रॅचपासून त्याला क्रिएट म्हणतात. वी कॅन क्रिएट अ ब्युटिफुल ड्रॉइंग विथ क्रेयॉन्स. आपण रंगीत रंगछटांनी सुंदर रेखाचित्र तयार करू शकतो. अलाव. अलाव म्हणजे एखाद्याला काही करण्याची परवानगी देणे. मम्मी अलाउज मी टू प्ले आउटसाईड. आई मला बाहेर खेळायला देते. आई मला बाहेर खेळायला देते. आपण आपल्या मुलांना मोस्टली अशा परमिशन्स देतो तेव्हा आपण अलाव हा शब्द तिथे वापरू शकतो. अलाव म्हणजे परवानगी देणे. अलाव मीन्स परवानगी देणे. होप सो गाईज तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत क्लिअर झालेला असणार आहे. सो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल